जो तिसरा अध्याय आहे त्याचा अभ्यास करतोय. तिसऱ्या अध्यायाचा प्रमुख विषय आहे कर्मयोग. आणि कर्मयोग म्हटलं की तो निश्चितच असा की ज्यामधून निष्काम कर्म केलं जातं त्याला कर्मयोग म्हटलेलं आहे. आणि आपण काल 9व्या श्लोकापर्यंत आपण काल जो अभ्यास बघितलेला 9व्या श्लोकामध्ये कर्म म्हणजे यज्ञ. कर्म हे जे निष्काम कर्म केलं जातं त्याला भगवद्गीतेनं यज्ञ संबोधलेलं आहे. यज्ञ आणि त्या यज्ञाच्या संबंधाने आणि यज्ञ का म्हटलेलं आहे, आपल्या समोर जे नेहमी यज्ञ म्हटलं की ते यज्ञ म्हणजे अग्निहोत्र आहे का मंत्र तंत्र काही ऋत्विक काही काही आहुती वगैरे देतो ना आपण, अशा प्रकारचं काही यज्ञाचा प्रकार आहे का असं आपल्याला थोडाफार अनुभव माहिती आहे. परंतु हा यज्ञ अशा प्रकारचा नसून पूर्णपणे जे आपण सात्विक कर्म पूर्ण करतो त्यालाही यज्ञ म्हटलेलं आहे. परंतु आतापर्यंत आपण जे तिसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केलेला त्यामध्ये थोडस पाठीमागं अवलोकन जर आपण केलं तर 2 प्रकारचे लोकांच्या निष्ठा, एक ज्ञानयोगामध्ये एक कर्मयोगामध्ये, अशा प्रकारे तिसऱ्या श्लोकामध्ये वर्णन आहे. आणि चौथ्या श्लोकाचं वर्णन हे कर्म प्रत्येकाला करावंच लागणार आहे. आणि कुठलं कर्म केल्यानंतर, कुठलं कर्म म्हणजे व्यवहारात केल्यानंतर मोक्ष मिळत नाही आणि कुठल्या प्रकारचं कर्म केल्यानंतर मोक्ष मिळतो, अशा प्रकारचं ह्या चौथ्या श्लोकाचं चिंतन आहे. म्हणजे चित्त शुद्ध करून कर्माचरण न करणाऱ्यांना आणि बाह्य 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 संन्यास, त्या कर्माचा संन्यासाचा करणाऱ्यांना मोक्ष मिळत नाही. परंतु अशा निष्काम कर्मचं आचरण केले आणि ते असं आपण सदैव कार्य करत राहिलो तर हळूहळू आपल्याला मोक्ष मिळतो. आणि आंतरिक संन्यास म्हणजेच वासनांचा त्याग केल्यानंतर मोक्ष मिळतो. अशा प्रकारे चौथ्या श्लोकांचा एक मतितार्थ आहे. तसाच 5व्या श्लोकामध्ये असं चिंतन आहे की एक क्षणभर भी आपण कर्म केल्याविना राहू शकत नाही. सदैव आपल्या हातून कुठले ना कुठले कर्म करावेच लागतात. त्यामुळे कर्मापासून पलायन करून उपयोग नाही, तर ते कर्म योग्य पद्धतीनं आसक्तीरहित होऊन पार पाडणे योग्य आहे. आणि आसक्तीरहित होऊन म्हटलं की इंद्रियानं बाहेरचे कर्म करत नाही असं न म्हणता अंतर्गत मनानं तो विषयासक्ती, आसक्ती, फल इच्छा याचा आपण त्याग करायला पाहिजे. मिथ्याचार आणि जर असं नाही केलं, आतून जर आपण त्याग नाही केला तर त्याला मिथ्याचार म्हटलेलं आहे. मग मिथ्याचार म्हणजे काय? त्या 6व्या श्लोकामध्ये जो मिथ्याचार शब्द आलेला आहे ते म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे की इंद्रियांनी फक्त संयमित म्हणजे इंद्रियांना फक्त संयमित करत करत मनानंही संयमन केल्यानंतर, विषयांचं संयमन केल्यानंतर
आणि ह्या जर गोष्टी केल्या नाहीत, विषयांचं चिंतन मनानं जर करत राहिलं तर त्याला मिथ्याचार किंवा मोठा चोर म्हणायचं थोडक्यात आपण. मग यानंतर 7व्या श्लोकामध्ये विषय असा आहे, या कर्मयोगाचं ते म्हणजे पूर्णता आहे. ते कशी करू शकतो आपण? कर्मयोग हा परिशीलन म्हणजे परिपूर्ण कसा करू शकतो? तर इंद्रिय आणि मन दोघांचाही निग्रह करून आणि संयमित इंद्रियांच्या द्वारा आसक्तीरहित बुद्धीने जे कर्म करतो, तो कर्मयोग आणि त्याला कर्मयोगाची परिपूर्णता असं म्हटलेलं आहे. आणि आता हा जो 8वा श्लोक आहे, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला सदैव कर्म करतच राहावं लागतंय, कारण त्या कर्मावर आपला दैनंदिन व्यवहार, दैनंदिन आपल्या शरीराची परिपोषण त्या कर्मावर आहे. मग कर्म करणे हे श्रेष्ठ का कर्म न करणे श्रेष्ठ? तर कर्म करणे श्रेष्ठ. कोणत्या प्रकारचे कर्म करायला पाहिजेत? शास्त्राने सांगितलेले कर्म नियत नियमित नियत कर्म जे आहेत ते करावेत. कर्म जर केले नाहीत, ह्या 8व्या श्लोकाचा मतितार्थ बरं का. कर्म जर करत राहिलो नाही आपण, तर कुठल्या प्रकारची हानी होते? कर्म न करण्याने चित्त शुद्ध होत नाही आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा उदय होत नाही आणि ज्ञानाविना मोक्ष मिळत नाही. हा थोडासा दुसऱ्या अध्यायात आहे ना, सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, त्याच्याशी संबंधित हा विषय थोडा. म्हणजे कर्मातून सुद्धा आपल्याला ज्ञानयोगच साध्य होतो आणि ज्ञानयोग, ज्याला बुद्धियोग, ज्याला मोक्ष योग म्हणू, तो सुद्धा कर्म केल्याशिवाय पार पाडत नाही. जसं 12व्या अध्यायामध्ये आहे ना, सगुणाशिवाय निर्गुणाला महत्व नाही आणि निर्गुणाशिवाय महत्व निर्गुणाशिवाय सगुणाला पोषण नाही होत. अशा प्रकारेच इथंही असंच आहे. तर ज्ञानाविना मोक्ष मिळत नाही आणि कर्म न केल्याने देहाची यात्रा, देहाचं परिपोषणही होणार नाही. आणि हा जो 9वा श्लोक आहे, आता 9व्या श्लोकापर्यंत आपण आलो. 9व्या श्लोकाचं थोडक्यात आपण चिंतन केलेलं. 9व्या श्लोकामध्ये यज्ञार्थात कर्मण्योन्यत्र लोकै कर्म बंधन तदर्थं कर्म कोणतेय मुक्त संग समाचार. यज्ञासाठी म्हणजे यज्ञ यज्ञ इथं शब्द आला की तो यज्ञ म्हणजे कर्तव्य पालनासाठी केलेलं कार्य, कर्तव्य पालन, यालाच यज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे कर्मयोग जो आहे, निस्वार्थ कर्म जे आहे ते कर्म म्हणजे यज्ञ इथं आता आपण समजून घ्यायचं आहे. यज्ञासाठी म्हणजे कर्तव्य पालनासाठी केल्या जाणाऱ्या कर्मा व्यतिरिक्त अन्य आपल्यासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या लोभ स्वार्थासाठी केलेल्या कर्मात व्यस्त झालेला मनुष्य हा मनुष्य किंवा हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. म्हणून हे कुंती नंदना, तू आसक्ती रहित होऊन त्या यज्ञासाठीच कर्तव्य कर्म कर. आणि अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत की जर यज्ञ समजून कार्य नाही केलं तर तो यज्ञ म्हणजे अशा प्रकारचं कार्य हे निष्फळ आहे. आणि म्हणून तू अशा प्रकारचं कार्य करून बंधनात पडू नको, तर तू यज्ञ स्वरूप कर्म कर. आणि अशा या 9व्या अध्यायामध्ये, 9व्या श्लोकामध्ये थोडस आणखीन आपण 9व्या श्लोकाचं जर गहन चिंतन करण्याचा विषय जर आपण बघितला तर भगवद्गीतेमध्ये
भगवान श्रीकृष्णाने यज्ञ, संन्यास, त्याग इत्यादी शब्दांना एक नवीन अर्थ प्रकट करून दिलेला आहे. आता इथं यज्ञाला भगवंताने हे अग्निहोत्र, मंत्र, तंत्र किंवा ऋतिक यज्ञ इत्यादी क्रियाच्या रूपानं पाहिलेलं नाही. तर यज्ञ कशाला म्हटलेलं आहे भगवंताने इथं? भगवत विषयक व परहितकारी क्रियाच्या रूपानं या यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे कर्म भगवंतासाठी भगवत विषयक आहेत, परहितकारी आहेत, ते कर्म म्हणजे यज्ञ. अशाच स्वरूपानं यज्ञाचं वर्णन या 3ऱ्या अध्यायात आलेलं आहे. मग असा जो यज्ञ आहे, आता हे जे मागे यज्ञ आपण यज्ञ स्वरूप म्हणलं की आहुती, मंत्र, तंत्र आणि मग त्याच्या पुढं ही जी यज्ञ आहेत, भगवंतासाठी कर्म कर्तव्य करायचे, परहिताय कर्म करायचे, ही यज्ञ सर्वांसाठीच सुलभ आणि सोपे आहेत. कलियुगामध्ये तर ते यज्ञाचा जो विषय आहे, त्याची जी मंत्र, तंत्र, ते चळबाधा वगैरे वगैरे हे सर्वांना समजणं शक्यच नाही. म्हणून विधी विधान न कळे सर्वथा, कलियुगी विधी विधान न कळे सर्वथा, म्हणून कलियुगामध्ये हा कर्मयोग सोपा म्हटलेला आहे. 1 सेकंद वेळ घेतो. आणि असा सर्व दूर सर्वांसाठी सुलभ सोपा हा कर्मयोग आणि कर्मयज्ञ असल्यामुळं याचं आचरण करणे हे कोणीही करू शकतो, कुणालाही ते शक्य आहे. आणि एकंदरीत आपण बघितलेलं आहे की लोक असं समजतो आपण, लोकांमध्ये असे एक समज आहे की कर्म कुठलंही करा ते संसार बंधनात टाकतं. काही लोक आपल्याला थोडस म्हणजे भीती घालतात, चांगले कर्म सुद्धा करू नका. चांगले कर्म केले तर त्या चांगल्या कर्माचं फळ भोगण्यासाठीही पुनर्जन्म घ्यावा लागतो, हेही एक लोकांची भावना आहे. मग अशा स्थितीमध्ये भगवद्गीतेने कसा ह्या भयाला, या भीतीला दूर केलेलं आहे. भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणते कर्म आपल्याला बंधनात टाकतात, तर जे कर्म कामना कामनेसह, इच्छेसह, फलांची इच्छा धरून जे कर्म केले जातात, तेच मनुष्य सांसारिक बंधनामध्ये टाकतात. निष्काम बुद्धीने केलेले जे कर्म आहेत, ते कर्म बंधनारहित आहेत, बंधनामध्ये टाकत नाहीत. भगवंताविषयी कर्म व लोकहितकारी कर्म हे आणि फलाची अपेक्षा न करता केलेले कर्म, ते कर्म जीवाला बंधनात कधीही टाकत नाहीत. व निष्काम कर्म हे तर आपण मागे बघितलेलं, निष्काम कर्म चित्त शुद्धी के द्वारा मोक्षाची प्राप्ती करून देणारं साधन आहे. हे वाक्य अति महत्वाचं की निष्काम कर्म चित्त शुद्धी के द्वारा मोक्ष की प्राप्तीचे साधन आहे. कर्म संग हो कर करे तो बंधन में बांधेगा. म्हणजे एक असं तो वाक्यप्रचार आहे, तो आता मला म्हणजे शब्दशः नाही म्हणता येणार. कर्मसंग जर झाला तर तो बंधनात टाकतो, आणि संगरहित म्हणजे आसक्तीरहित जर कर्म केलं तर ते मोक्ष प्राप्ती करून देतो. यामुळं कर्म कर्म कुठलेही करण्यामध्ये दोष नाही, तर त्या कर्म करण्याच्या पद्धतीमध्ये दोष आहे. कर्म करणे हे कुठलेही माणसाला बंधनात टाकत नाही, तर ते कुठलं कर्म करतो त्याप्रमाणे ते बंधनात टाकतो. आसक्तीच्या सोबत जर काम केलं तर त्यामध्ये दोष येतो.
आता इथं या सर्वच तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आदेश करतायत, आज्ञा करतायत की तू कर्मयोग कर, कर्मामध्ये त्याला प्रोत्साहित करतायत. परंतु एक सूचनाही आहे आणि एक त्याला म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला जागृती करतायत, की कर्म करण्याच्या पद्धतीला मात्र तू जाणून, ओळखून ते कर्म कर. कर्माच्या रहस्याला तू जाण आणि नंतर कर्म कर. नाही असं केला तर तुला बंधनात जावं लागेल आणि कर्म रहस्यच्या बाबतीत भगवंतानी समजावताना आता ही कर्म रहस्य काय तर ह्या बाबतीत भगवंतानी याच श्लोकात 2 सूत्र सांगितलेत. या कर्म रहस्य काय आहे त्यामध्ये म्हणजे यज्ञ समजून कर्म करणे म्हणजे ईश्वराच्या प्रीती करता, ईश्वराच्या प्राप्ती करता, तसंच लोकहितकारी कर्म हे करायला पाहिजे. आणि दुसरं जे सूत्र आहे ते असं की फलकी अपेक्षा, फळाची इच्छा न धरता कर्म करावं. अशा 2 सूचना देऊन भगवंतानी या कर्म करण्याबद्दलचा रहस्य अर्जुनाला दिलेला आहे. आणि असं कर्म जर नियमित होत राहिलं, प्रत्येक कर्म जर अशा प्रकारची एक आपल्याला सामान्य रूपानं सवय झाली, की एक तर कर्म लोकहितकारी असावं, परमात्माच्या प्राप्तीकरता परमात्म्याची प्रीती करून करावं आणि दुसरं अपेक्षा फलाची इच्छा न धरता कर्म करावं. अशा 2 नियमांचं पालन करत करत जर आपण कर्म करत राहिलो, तर असं कर्म एक सामान्य रूपानं आणि त्या कर्माला भगवंतानी महायज्ञ असं म्हटलेलं आहे. महायज्ञ होईल त्या व्यक्तीचं ते कर्म. दैनंदिन कारभार करणे, आपला नित्याचा व्यवहार जर या 2 नियमांचं पालन करून केला, तर तो यज्ञच नाही, तर तो महायज्ञ होईल. आणि त्यामधून जीवाचं हित होईल आणि तेव्हा कर्म ध्यान योगात, ज्ञान योगात बदलून जाईल. बंधनकारक न होता तो मोक्षदायक तो कर्मयोग बनेल. अशा प्रकारे भगवंतानी अत्यंत कर्माबद्दल यज्ञाच्या रूपानं वर्णन केलं. आणि आपल्याला प्रश्नही आहे याचा की यज्ञ म्हणजे काय, यज्ञाचं महत्व सांगा, कर्म हा यज्ञ कसा होतो, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्नही आहे. आणि आता आपल्याला बघायचं कर्माचं महत्व पुढच्या श्लोकामध्ये आहे. पुढचे जे 2 श्लोक आहेत ते यज्ञाचं महत्व स्पष्ट करणारे 2 श्लोक आहेत. तो 10व्या श्लोकाचं आपण पठन करूया. आता या 2 श्लोकामध्ये यज्ञाचं महत्व तर आहेच, परंतु कर्माची आवश्यकता म्हणजे कर्तव्यपूर्तीला कशा प्रकारे पुष्ट करता येईल हेही ह्या 2 श्लोकातून स्पष्ट होत आहे. तो 10वा आणि 11वा श्लोक असा आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीः अनेन प्रसविश्वध्वम् एष उत्तिष्ठ कामधुक्. हा जो 10वा श्लोक आहे त्याचा शब्दशः अर्थ असा आणि 11वा श्लोकही वाचू, दोन्हीचा एकंदरीत अर्थ दिलेला बघूया आपण. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वह परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. हे बघा, स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीः अनेन प्रसविश्वध्वम् एष उत्तिष्ठ कामधुक्. प्रजापती ब्रह्मादेवाने सृष्टीच्या आदी काळात कर्तव्य कर्माच्या विधानासहित प्रजा म्हणजे मनुष्य इत्यादींची रचना करून
त्यापैकी प्रधानतया मनुष्याना सगळ्याच जीवमात्राची रचना केली आणि त्यामध्ये प्राधान्यतया मनुष्यांना असं सूचना केली की म्हटले आहे तुम्ही या कर्तव्याद्वारा प्रस्य विश्वध्वम म्हणजे सर्वांची वृद्धी करा, प्रजेंची इतरांची वृद्धी करा आणि हा कर्तव्य कर्म रूपी यज्ञ तुम्हा लोकाला कर्तव्य पालनाची म्हणजे इष्ट कामधुक आवश्यकता सामुग्री प्रदान करणारा होवो. आता या 10व्या श्लोकामध्ये भगवंतानी हे पहा जो आता जो प्रजापती आहे ज्याने हे सृष्टी सर्व निर्माण केली तो प्रजापती प्रजेंचा माता पिता आहेत ना दोन्ही साधक. माता पितांना आपल्या बालकांना नुसतं जन्म देणं हे कर्तव्य न वाटता किंवा हे त्यांचं कर्तव्य न ठेवता ते त्यांचं परिपोषण कसं होईल, त्यांनी जन्मभर सुखावं कसं जगावं नव्हे नव्हे तर या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्याचं कसं भलं होईल याचं चिंता आणि चिंतन ते माता पिता करतात. तसाच हा आपला ब्रह्मपिता जो आहे त्यांनी सुद्धा सृष्टीची निर्माण सृष्टीला जन्म दिल्यानंतर त्यांना एक पूर्णपणे त्यांचं जीवन कसं कल्याण होईल याचीही एक विधी याचाही एक माहिती या भगवंतानी दिलेली आहे आणि ती कशी या 11व्या श्लोकात आहे. तुम्ही यज्ञ करा म्हणजे योग्य कर्म पूर्ण करा आणि यज्ञ कर्म केल्यानंतर त्याची तुम्ही जसं जसं तो कर्तव्य पालन योग्य पद्धतीनं कराल तसं तसं त्या यज्ञातून त्या कर्तव्य पालनातून तुम्हाला आपोआपच पुढचे कर्तव्य करण्याचं साधन आपोआपच मिळत राहील. ते जो एकमेकाला सहाय्य करतील ज्या देवतांचं तुम्ही यज्ञ कराल ते देवता तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह पुढचा जन्म सुखावर राहील यासाठी ते तुम्हाला सहाय्य होतील. तो 11व्या श्लोकाचा अर्थ असा आहे अनेन म्हणजे ना देवाभाव यतानेन याद्वारा आपल्या कर्तव्य कर्मांच्या द्वारा तुम्ही देवतांची उन्नती करा. म्हणजे यज्ञ जो आपण करतोय त्यांची उन्नती करा. ते देवलोक म्हणजे ज्या ज्या देवतेंची तुम्ही यज्ञ कराल ते देवलोक आपल्या कर्तव्याद्वारा तुम्हा लोकांची प्रगती करतील. अशा प्रकारे परस्पराची उन्नती करून तुम्ही लोक परम कल्याणाला प्राप्त व्हाल. अत्यंत मार्मिक अशी सूचना प्रजापतीने या प्रजेला दिलेली आहे. नुसता जन्म घालून मोकाट सोडून दिलेलं नाही तर तुमचं आणि कल्याण होण्याचं भाग भांडवल म्हणजे आयता ठेवाही दिलेला नाही. हे कर्म करा आणि तुमचा तुम्हीच उद्धार करून घ्या. उगा आयत्या पिठावर रेघुट्या मारणारा हा उन्नत होऊ शकत नाही. तर यामध्ये हे पहा ज्यावेळी मनुष्य सृष्टीची निर्माण सृजन झालं त्यावेळीच भगवंताने त्याला बंधनातून मुक्त होण्याच्या साधनेचं पण सृजन केलंय. साधनं निर्माण करून दिलेत. आयत्त ठेवलेलं नाही वाढवून. तुम्हाला साधन हातात दिलंय तुम्ही साध्य प्राप्त करा. त्या साधनाचाही सृजन केलंय त्या साधने निर्माण करून दिलेत. कुठले साधन? मुक्तीचे साधन, कर्मबंध या बंधनातून मुक्त होण्याचं साधन. भगवंतालाच असं वाटलेलं आहे की तो तर करुणासागर आहे. आपल्याला माहिती आहे आपण भगवंताला करुणासागर म्हणतो. आणि मग असा हा भगवंताने त्याला असं वाटलं की हे लोक जन्म घेतील आणि संसाराच्या बंधनात पडतील आणि पुन्हा जन्म मरण रूपी महाप्रवाहामध्ये वाहून जातील.
म्हणून अशांत होतील, अशांत होऊन हाहाकार माजेल वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारच्या दुःखातून कशा प्रकारे यांना आपल्याला बाहेर काढता येईल. आणि त्यामुळेच भगवंतानी मनुष्याचं सृजन करत करत अशा प्रकारचे काही यज्ञ, यज्ञ म्हणजे आता इथं आपण कर्तव्य कर्मच समजायचं आहे, काही यज्ञांचं पण सृजन केलंय ज्यांच्याद्वारे मोक्षाच्या प्राप्ती होऊ शकते. आणि यज्ञ म्हणजे तर आपण बघितलेलंच आहे, भगवत विषयक कर्म, परोपकारी कर्म, आत्मध्यानासंबंधी क्रिया म्हणजे यज्ञ. आणि या यज्ञांचा अभ्यास कसा असतो तो 11व्या श्लोकामध्ये आपण पाहतोय. इष्ट कामधुक शब्द थोडासा, हा शब्द प्रयोग लक्षात घ्या. इष्ट कामधुक बरोबर ना, दोन्ही साधक. इष्ट कामधुक म्हणजे कामधेनू. इष्ट म्हणजे चांगलं, आणि चांगल्या कामनेची पूर्ती करून देणारी ही कामधेनू. या शब्दाच्या प्रयोगाद्वारे असं सांगितलं गेलेलं आहे की हा जो कर्मयोग, ज्याला आपण यज्ञ म्हणतो, हा कामधेनू सारखा आहे, इच्छांची पूर्ती करून पावन पथगामी बनवणारा आहे. म्हणजे ज्याला ज्याला दुःखराहित्य व परमानंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, अशांना तो इष्ट कामधुक आहे. पुढा एक शब्द आहे बघा, प्रस्विश प्र प्रसविश्वध्वम. आता नुसतं विश्वध्वम नाही, किंवा नुसतं इथं हे जो विध्वम आहे ना, म्हणजे वृद्धी, संपूर्ण विश्वाची, संपूर्ण विश्वाचा महाविकास म्हणजे आध्यात्मिक विकास, नैतिक आणि आध्यात्मिक विकास करून देणारा हा यज्ञ आहे. मग आता थोडक्यात जर आपण एक प्रश्न, ब्रह्मदेवाने लोकांचं सृजन केल्यानंतर आणखीन कशाचं सृजन केलं सुवर्णताई? या जगताचं सृजन म्हणजे निर्माण तर केलंच, त्याबरोबर आणखीन कशाची निर्मिती करून दिली भगवंतानी? सत्कार्य या साधनांची पण निर्मिती केली. आणि या साधनानं तुम्ही तुमच्या जीवनाचा कल्याण करून घ्या. श्रेय, श्रेय हा शब्द बघा इथं 11व्या श्लोकात आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुः परस्परम भावयंत श्रेय श्रेय परमवाप्स्यस्त. श्रेय म्हणजे कल्याण, मानवाचं कल्याण होण्यासाठी या ब्रह्मदेवानी फक्त जन्मच घातलेला नाही, तर असं कल्याण करून देणाऱ्या साधनांची पण निर्मिती केली. मग हे अशी निर्मिती करण्यामागं प्रयोजन काय होतं? तेच प्रयोजन की जीवाचं आध्यात्मिक उन्नती व्हावी, कामधेनूसारखं त्यांची इच्छा म्हणजे शांती, सुख आणि मोक्ष याची पूर्ती व्हावी, अशीच या जगतकर्ता ब्रह्माची प्रयोजन होतं हे सृष्टी निर्माण करून त्याबरोबर यज्ञ नावाचं साधन देण्याचं. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तुः परस्परम भावयन्तः श्रेय परमवाप्स्यस्थ. आता इथं जी बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांची पूजा करतात. मग त्या सगळ्या पूजा अंतिम उद्देश तर परमात्मे प्राप्ती ठेवून जर केली, तर त्या सगळ्या पूजा त्या अंतिम परमदेवतालाच पोहोचतात. मात्र उद्देश तसा पाहिजे.
परमेश्वर हा अनेक देवी देवतांच्या रूपामध्ये आहे, त्यामुळं कुठल्याही देवी देवतांची पूजा किंवा अर्चना केली तर ती स्वयं परमेश्वरालाच प्राप्त होते. मात्र तशी आपली इच्छा असायला पाहिजे. मी नाहीतर खंडोबाला पूजतोय त्या दगडापर्यंतच माझी पूजा आहे, मी कुठं तर गाईला पूजन करतोय त्या गाईच्या पशु देहापर्यंतच माझी पूजा आहे, अशी नाही. तर ही जो कोणी याच्या पाठीमागचा परमदेव आहे, परमात्मा आहे, त्याला माझी पूजा या माध्यमातून पोहोचते, अशा प्रकारे आपली भावना असावी. आणि मग अशा प्रकारे केल्यानंतर तो जो परमात्मा परमदेव आहे, तो या मानवी जीवावर अनुग्रह करतो. या वेगवेगळ्या देवतांच्या माध्यमातून जीवांना त्या त्या देवताच्या माध्यमातून केलेले तत्व सफल होतात आणि त्याचं त्या प्रमाणात फळ मिळतो. अशा प्रकारे जीव यज्ञ म्हणजे निष्काम सत्कर्म च्या द्वारा भगवंताची आराधना करतो व भगवंत त्याच्यावर अनुग्रह करतो. आणि अनुग्रह करतो म्हणजे ज्ञान के द्वारा कल्याण मोक्ष प्रदान करत असतो. हे श्रेय श्रेय शब्द आहे ना, त्याचा अर्थ कल्याण असा थोडासा म्हणजे तुमच्या लक्षात असू द्या. श्रेयस आणि प्रेष हे दोन मार्ग आपण म्हणतो की नाही, म्हणजे कल्याण मार्ग, प्रेस म्हणजे आपला भौतिक उन्नतीचा मार्ग. आता ही श्रेय जे आहेत, श्रेय जगतामध्ये अनेक प्रकारचे श्रेय आपण म्हटलेले आहेत. मग यामध्ये सर्वात श्रेष्ठ जे कल्याण आहे, श्रेय आहे, ते आहे मोक्ष प्राप्ती. आणि भगवंताचा जो आराधक आहे तो तोच मोक्ष प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळे भगवंत ह्या मोक्षाला उत्तम श्रेणीमध्ये ठेवलेला आहे. आणि ही मग श्रेयस नावाचं जे कल्याण आहे, जो मोक्ष आहे, तो कसा प्राप्त होतो तर भगवंताच्या कृपेमुळेच तो जीवाला श्रेय कल्याण मिळतो. परमश्रेयदायक मोक्ष कशा प्रकारे प्राप्त होतो. यज्ञ म्हणजे निष्काम सत्कर्म करणे, याच्याद्वारे ईश्वर या देवी देवता, ईश्वर म्हणजे वेगळ्या देवी देवतांची सुद्धा जी आराधनाने मोक्ष प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे धीरे धीरे चित्त शुद्ध होत आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानाचा आविर्भाव आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये होतो आणि त्या ज्ञानामधूनच मोक्ष मिळतो. म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण तर यज्ञ करा, पूजापाठ करा, ही एक पूर्व मागच्या काळातील यज्ञ पद्धती झाली. परंतु आपण जे आता इथलं यज्ञाचा अभ्यास करतोय तो यज्ञ म्हणजे सत्कर्म, ईश्वरीय सत्कर्म, निष्काम सत्कर्म. मग हे करून सुद्धा आपल्याला काय प्राप्त होणार आहे तर आपल्याला ज्ञान बुद्धी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामधला अविद्येचा अंधकार दूर होणार आहे आणि तो अविद्येचा अंधकार दूर झाल्यानंतरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. त्यालाच प्रेम परमश्रेयदायक मोक्ष असं म्हटलेलं आहे. आता याच्या पुढचा जो 12वा श्लोक आहे, तो 12व्या श्लोकामध्ये म्हणजे आपण जे यज्ञ करतो आणि त्या यज्ञातून जे फळ मिळतो त्या फळातला काही अंश ज्या परमात्म्याच्या माध्यमातून आपल्याला हे फळ मिळालेलं, त्याच परत परमात्म्याला जर आपण नाही दिलं तर तो म्हणजे पाप भिरू पाप खातोय, अशा प्रकारे या 12व्या श्लोकाचं चिंतन आहे. 12वा श्लोक, इष्टानी भोगानी ओ देवा
दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंक्ते तेन येव सः. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवताही तुम्हा लोकांना न मागताच कर्तव्य पालनाची आवश्यकता सामुग्री देत राहतील. आता हे बघा, इथं आपल्याला आपल्या हातून सत्कार्य ईश्वरीय कार्य घडत राहावं यासारखीचे साधन ते देत राहतील. तुम्ही ज्यावेळेस यज्ञ कराल, यज्ञाने प्रसन्न झालेली ती जी देवता शक्ती आहे, त्या शक्ती तुम्हाला पुढं कर्तव्य पालनाची शक्ती यावी म्हणून त्याला आवश्यक असणाऱ्या सामुग्री देत राहतील. आणि पुन्हा तुम्ही सतत हा सामान्य तुमचा कर्तव्य पालन तुमच्या जीवनामध्ये राहायला पाहिजे आणि शेवटी तुमचा हा महायज्ञ होईल. आपण मोक्ष कल्याणाकडे जाऊ. आणि अशा प्रकारे आपल्याला कर्तव्य पालनाची सामुग्री मिळत राहिल्यानंतर त्या देवतांनी दिलेली सामुग्री दुसऱ्यांच्या सेवेत अर्पिल्या विना जो मनुष्य स्वतः त्याचा उपभोग करतो तो चोरच समजावा. स्तेन स्तेन म्हणजे चोर. यो भुंक्ते स्तेन येवसा. तर अशा प्रकारे आपल्याला परमात्मा फलरूपानं अनेक साधनं देणार आहे. त्याचा उपयोग आपण पुन्हा जनहितार्थ लोकसेवेमध्ये निष्काम कर्मासाठी आणि त्या परमात्म्यालाच आहुती देऊनच ते पूर्ण करायचं. यज्ञ म्हणल्यानंतर तिथं आहुती आलीच. मग आता कर्मयज्ञ म्हणल्यानंतर कर्मफलाच्या काही अंशाचा आहुती देणे हे आपलं म्हणजे मूळ कर्म आहे. या कर्मातून त्या कर्मासाठीचे साधन. आता यज्ञाद्वारे आराधना केल्यानंतर ईश्वर म्हणजेच या वेगळ्या देवता आपल्याला आहार इत्यादी भोग्य पदार्थ प्राप्त करून देतात किंवा प्राप्त होतात. भगवत दत्त म्हणजे भगवंताच्या कृपेने मिळालेले हे पदार्थ पुन्हा भगवंताला अर्पित न करता किंवा भगवंताला अर्पित न करता किंवा भगवत स्वरूप जे इतर प्राणी म्हणतो आपण त्या प्राण्यांना पण न देता स्वतः जर तो खात असेल तर तो चोर समजावा. त्याला चोर म्हटलेला आहे. चोर शब्दाची परिभाषा इथं कशाला म्हणायची? चोर शब्दाची जर व्याख्या म्हणजे आपली एखादी वस्तू आपली नसतानाही तिचं कुठलंही मूल्य न देता ती जर आपण घेतली तर ती चोरी होते. मग आता आहार, आता यज्ञातून जो आपल्याला जे फळ मिळालेलं आहे, आहार आहे, आणखीन काही भोग पदार्थ आहेत, ते भोग्य पदार्थ कुणी दिलेले आहेत? ते भगवत दत्त आहेत, भगवंताकडून आपल्याला मिळालेले आहेत. आणि मग ते आपले नाहीत, त्यांना आपण पैदा केलेले नाही. ते कसे तयार होतात? ईश्वराकडून मिळालेले आहेत. कशा प्रकारे? ईश्वराकडून म्हणजे वर्षा केली जाते, त्याच्यामुळं पीक पाणी फसल तयार होते आणि त्याचा मूल्य परमात्म्याला पुन्हा आपण वापस दिलं पाहिजे. आणि ती मूल्य म्हणजे आता ही एक उदाहरण आहे थोडक्यात. म्हणजे अन्न तयार होतंय, त्या अन्नाचं आपण आहुती भगवंताला परत प्रसादाच्या भोगाच्या रूपानं द्यावं, नंतर उरलेला तो आपण प्रसाद रूपानं घ्यावं, हे एक उदाहरण आहे. परंतु मुख्य उद्देश काय? ही त्याचे जे मूल्य परमात्म्याला परत आपण वापस करायचं म्हणतो, ते भक्तीच्या रूपानं ते मूल्य आपण वापस द्यायला पाहिजे. कृतज्ञतेचा भाव, कृतज्ञ रूपानं त्या भगवंताला आपण एक भाव दाखवणे हे सुद्धा
ते मूल्य वापस करण्यासारखंच आहे. म्हणजे एकंदरीत हे जे भोग पदार्थ आहेत, ते भोग पदार्थ किंवा अन्न कृतज्ञतेच्या भावनेने ईश्वराला अर्पण करावं. त्याचा थोडा अंश प्राण्यांना सुद्धा, हे जे भूत प्राणी आहेत ना सर्वदूर, त्यांनाही थोडाफार द्यावा. असं न करता जो स्वतःच बळकावेल किंवा स्वतःच त्याचं सेवन करेल, तो चोरी होणार. यामुळं भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या अनुग्रहाने जे अन्न भोगपदार्थ मिळतात त्या सर्वांना ईश्वराला अर्पित न करता त्यांचा भोग करू नये. तसा भोग करणे म्हणजे ते चोरी आहे. थोडं प्रश्न रूपानं पण या जर श्लोकाचं आपण चिंतन करायचं ठरवलं तर बघा, यज्ञाच्या द्वारे यज्ञाच्या द्वारे भगवंताची आराधना केली असता काय प्राप्त होतंय? त्यांना अन्न इत्यादी भोग पदार्थ जे अपेक्षित आहेत ते भगवंत देत असतो. दुसरा प्रश्नाचा, ते प्राप्त झाल्यानंतर जीवानी काय करायला पाहिजे? भगवंत प्रदत्त, भगवंतानी आपण केलेल्या कर्माचं आपल्याला फळ रूपानं अन्न भोग पदार्थ दिले, तर आपण त्याचं काय करावं? सुवर्णताई, स्वतः खाऊन नाही तर इतरांना अनुग्रह बरोबर आहे. काही अंश त्या आपल्या मिळालेल्या फळाचा काही अंश पुन्हा भगवंताला अर्पित करावा. कारण ते भगवत दत्त आहेत, म्हणजे भगवंताकडूनच मिळालेले आहेत, ते आपले नाहीत. आणि मग असं केलं नाही तर काय होईल? तर तो जीव चोर समजला जाईल आणि चोरी केल्यानंतर काय होतंय? दंड मिळतो, दंड, शिक्षा मिळते. अशा प्रकारे एकंदरीत हा 12वा श्लोकामध्ये 11व्या आणि 12व्या श्लोक आणि 13वा श्लोक हे यज्ञाबद्दल जो प्रश्न आहे ना, 10 मार्काचा प्रश्न, या या प्रश्नाला हे तीन श्लोक महत्वाचे आहेत. 11, 12 आणि 13. म्हणजे यज्ञ काय आहे, यज्ञाचं काय महत्व आहे. असा पण एक प्रश्न आहे की यज्ञाचे महत्व स्पष्ट करा. तर 11वा आणि 12वा श्लोकामध्ये यज्ञाचं महत्व स्पष्ट आहे. तेही दोन्हीवरही लिहू शकता. यज्ञाचं महत्व फक्त विचारलं तर, किंवा यज्ञ संकल्पना स्पष्ट करा म्हटलं तर मग हे 3 श्लोक लिहावं लागतील आणि त्याचं चिंतन आपल्याला करावं लागेल. आता 13वा श्लोक असा आहे, आपण आतापर्यंत म्हणजे 9व्या श्लोकापासून बघत आलोय की यज्ञासाठी केले जाणारे कर्म बांधणारे होत नाहीत, आणि म्हणून यज्ञासाठी कर्म करण्याची आज्ञा भगवंतांनी दिलेली. आता या 13व्या श्लोकामध्ये यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याची आणि न करण्याच्या फलाचे स्पष्ट विवेचन करण्यात आलेले आहे. 13वा श्लोक म्हणजे यज्ञ केल्यानं काय होतंय आणि न केल्यानं काय होतंय याचं 13व्या श्लोकामध्ये चिंतन आहे. यज्ञ यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयैहि. यज्ञ शिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयैहि. भुंजन्ते त्वघम पापा ये पच्यन्त्यात्म कारणात. यज्ञशेषाचा म्हणजे यज्ञामधून मिळालेल्या फलाचा त्याला अनुभव करणारे
श्रेष्ठ मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात. म्हणजे यज्ञशेषाचा अनुभव करणारे श्रेष्ठ मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात. आता इथं यज्ञशेष म्हणजे जे उरलेलं परमात्म्याला अर्पित करून भूतमात्रांना त्याचा अंशदान करून जे शेष भाग उरलेला आहे त्याचं सेवन करणारे म्हणजे श्रेष्ठ मनुष्य. तेच मनुष्य संपूर्ण पापापासून मुक्त होतात. परंतु जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवतात, पचंती म्हणजे अन्न शिजवतात, अर्थात सर्व कर्म करतात. इथं पचंती हे निर्देशित अन्न भोजनाचा लक्ष म्हणजे अन्न भोजन हे उदाहरणार्थ दाखवलेलं आहे. परंतु त्याच्या पाठीमागे म्हणजे सर्व कर्म अशा प्रकारे स्वतःसाठी जे करतात ते पापी लोक तर पापाचे भक्षण करतात. जे यज्ञ शिष्टाशीन म्हणजे शेष यज्ञ चा भोग करतात ते सर्व पापापासून मुक्त होतात. तर जे स्वतःसाठीच यज्ञाचा भोग आणि कर्म करतात ते पापी लोक, त्याला पापी लोक म्हटलेलं आहे. आणि ते काय खातात, काय भक्षण करतात, तर पापांनाच भोग भोगतात, पापांचंच सेवन करतात. असं दोन्हीही या 13व्या श्लोकामध्ये काय होतंय आणि काय नाही हे सांगितलेलं. सर्व किलबिषय ही, सर्व किलबिषय ही म्हणण्याचा अर्थच आहे की किलबिषय संपूर्ण पापापासून मुक्त उच्चंते. तर हे सर्व पापांना त्याच्यातून म्हणजे पाप रहित होण्याचं कार्य म्हणजे ते यज्ञ शिष्टान सीनहा यज्ञशेष चा भोग करणे म्हणजे सर्व पापातून मुक्त होणे. आता इथं बघा याचा अर्थ असा आहे की सर्व किलबिषय ही असं म्हणण्याचा अर्थच असा आहे की एक दोन पापातून नाही तर सर्व प्रकारच्या पापातून मुक्तता होऊ शकते. यावरून एक स्पष्ट आहे की यज्ञ, ईश्वरार्पण, त्याग, परोपकार हे मोठे शक्तिशाली आहेत. ते सर्व पापातून आपल्याला मुक्ती करून देऊ शकतात. आणि यामुळेच एक तुम्हाला पण माहिती असू द्या की ईशावास्य उपनिषदामध्ये पहिला श्लोक आहे, तेन त्यक्तेन भुंजिताः. म्हणजे हे तुझं तुझं आहे, तुलाच मी अर्पण करतो पुन्हा. जी यज्ञामध्ये अर्पण करून जे उरतं ते आम्ही करू. तुझ्याजवळ जे काही आहे त्याच्यातला थोडासा त्याग करून आम्ही बाकीचा उपयोगात आणू. तेन त्यक्तेन भुंजिताः. आपल्यापाशी जे काही आहे ते भगवंताला अर्पित करून उरलेल्या पदार्थाचं सेवन करू. यासाठी भगवंत म्हणतायत की आपल्या स्वार्थासाठी सेवन करणारे, खाणारे, भोग घेणारे, ईश्वर अर्पित न करता भोग घेणारे, अन्य प्राण्याला काही अर्पण न करणारे पापालाच खातायत. अर्थात स्वार्थ ही पापालाच कारणीभूत आहे. स्वार्थ हा पापांचे मूल आहे आणि स्वार्थ त्यागच हा मोक्षाला कारण आहे. एकंदरीत ईश्वर अर्पित करून भूतकोटीच्या प्राणीजातांना काही समर्पित करून उरलेला जो अन्न खातो तो अमृत जैसा होता है, अमृतच असू शकतो. अशा प्रकारे या 13व्या श्लोकामध्ये यज्ञाचे कसे पापमुक्त होऊ शकतो आणि कशा प्रकारे पापाचं सेवन करू शकतो या दोन्ही चिंतन 13व्या श्लोकामध्ये. एक व्यावहारिक उदाहरण असं दिलेलं की
आपण दैनंदिन कारभार करतो. जसं झाडाचे फळ तोडतो, झाडांना आघात करतो, दळण पिसताना, झाडू लावताना, अज्ञानामध्ये, ज्ञान अज्ञानामध्ये, अंजानामध्ये थोडीशी जीव हिंसा होत असते. आणि याला पंचसून म्हटलेलं आहे. पंचसून, इसको पंचसून कहा आहे. तर हे पंचसून जे आहेत, या पंचसूनाचं परिक्षालन करण्यासाठी, याचा परिहार करण्यासाठी 5 यज्ञ पण सांगितलेले आहेत. ते 5 यज्ञ म्हणजे एक देवयज्ञ, ज्याला होम हवन म्हणतो. एक पितृयज्ञ, ज्याला तर्पण म्हटलेलं आहे. नृयज्ञ म्हणजे अतिथी पूजन, हे सुद्धा एक यज्ञ आहे. ब्रह्म 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 यज्ञ, जे वेद अध्ययन वगैरे करावं. आणि भूत यज्ञ, अन्य प्राण्यांच्यासाठी अन्न खाऊ घालणे, त्यांना अन्नदान करणे. हे असे 5 प्रकारचे यज्ञ तर मुख्य सांगितलेलेच आहेत. परंतु आणखीनही काही परोपकारासंबंधी यज्ञ जो आपण आचरणात आणून आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञ स्वरूप आपण करू शकतो. आता थोडक्यात उत्तर द्यायचं आपल्याला. यज्ञशेष सेवन करणाऱ्यांचं काय फल आहे? भगवान त्यांच्यावर अनुग्रह करतो. भगवान त्यांच्यावर अनुग्रह करतो. छान छान. म्हणजे यज्ञ शिष्टा शिन्नो जो विषय आहे ना, तो म्हणजे त्याला पापापासून मुक्ती मिळते. यज्ञशेष सेवन करणाऱ्यांना पापापासून मुक्त होतो, त्यांना पापापासून मुक्ती मिळते. आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी खाणारे, स्वार्थासाठी पदार्थाचं सेवन करणारे किंवा स्वार्थासाठी कार्य करणाऱ्यांना काय मिळतो? त्यांना पापही प्राप्त होतो आणि ते स्वतः स्वयं पापरूपीच असतात. ते स्वतः पापाचं सेवन करतात. अशा प्रकारे स्वार्थासाठी कार्य करणाऱ्यांचं फळ आहे पापच सेवन करतायत. आणि निस्वार्थपणे कर्म यज्ञ करणाऱ्यांना पापापासून मुक्ती मिळते. आता हे एक निसर्ग चक्र दिलेलं आहे पुढच्या 2 श्लोकामध्ये. तर फक्त आज थोडस वाचून घेऊया, वेळ होतोय. पुढचे पण मला वाटतं तास आहेत. आता यज्ञ का करावं, अशा प्रकारचाही आपला प्रश्न आहे. तर यज्ञ करण्यासाठी, यज्ञ करण्याचा उद्देश आणि सृष्टी चक्राच्या संरक्षणासाठी यज्ञ करावा. आता हे तर आपण ते लिहायचंय की आपली पापापासून मुक्ती होते, निष्काम कर्म केल्यानंतर वगैरे वगैरे तर आहेच. परंतु याचा उपयोग निसर्ग सृष्टी चक्राच्या संरक्षणासाठीही यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता आहे. आणि ही भगवंतानी या पुढच्या 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. आणि ते जे अर्जुनाचा प्रश्न आहे की भगवंता मला या घोर कर्मामध्ये कशाला प्रवृत्त करतात, तर त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारे अनेक वेगवेगळे कारण सांगून भगवंताने त्याला आपलं कर्म यज्ञ पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. हे जे 2 श्लोक आहेत त्याचं वाचन करूया आणि त्याचा शब्दशः अर्थ बघूया. उद्याच्याला पुन्हा थोडस सविस्तर बघता येईल. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. मग हे एक
चेन दाखवली भगवंतानी, की ही जी निसर्ग चक्र आहे ती कसं तुम्ही जर म्हणजे यज्ञ स्वरूप कर्म पूर्ण केला तर ही सृष्टी चक्र कसं चालतं याचं चिंतन या 2 श्लोकामध्ये आहे. संपूर्ण प्राणी अन्नापासून तयार होतात. अन्नाची उत्पत्ती म्हणजे पर्जन्यानं वर्षाने होते. वर्षा म्हणजे पाऊस यज्ञाने होतो आणि यज्ञ कर्माने संपन्न होतो. कर्मांना तू वेदापासून उत्पन्न झालेले असे जाण आणि वेद, अक्षर, ब्रह्म यांच्यापासून प्रगट झालेले आहेत. म्हणून तो सर्वव्यापी परमात्मा यज्ञात म्हणजे कर्तव्य कर्मात नित्य स्थित आहे. हे कसं त्रैरासिक सूत्र भगवंताने इथं मांडलंय, की म्हणजे आपल्या कर्मामध्ये सदैव अक्षर ब्रह्म सदैव परमात्मा कसा सिद्ध आहे याचं एक सूत्र त्रैरासिक रूपानं भगवंतानी या 2 श्लोकामध्ये मांडलेलं आहे. त्याचं चिंतन उद्या केलेलं बरं राहील असं मला वाटतंय, कारण पुढं विषय दिसतायत. पुढचं